सध्या मुंबईत पावसानं विश्रांती घेतली आहे, मात्र पुढील काही तास मुंबईकरांकरता अत्यंत महत्त्वाचे असतील, कारण पुन्हा जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। मुंबईकरांना अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलाय। सध्या रेल्वे सेवा सुरू आहे, पण विलंबाने आहे। वाहतूक सुद्धा सुरू आहे, पण काहीशी संथगतीने सुरू आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे मरीन ड्राईव्ह परिसरातून आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। आपण पाहतोय की मुंबईमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे, पण पुढील काही तासातच पुन्हा एकदा जोरदार पाऊस मुंबईत पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मात्र 2 दिवसापासून मुसळधार पाऊस हा मुंबईत झालेला आहे आणि अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं होतं, त्यामुळे रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवरती मोठा याचा फटका बसला। सध्या आपण पाहतोय की साचलेला पाणी जो आहे तो कुठेतरी कमी झालेला आहे आणि आज सकाळपासूनच रेल्वे वाहतूक असेल किंवा रस्ते वाहतूक असेल हे सुरळीत आहे। सध्या मी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहे। आपण पाहतोय की संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। खबरदारी म्हणून प्रशासनाने या ठिकाणी येणारे जे पर्यटक आहेत त्यांना या ठिकाणी सूचना देखील दिलेल्या आहेत, यासह आव्हान देखील केलेलं आहे। सध्याची जर परिस्थिती पाहिली तर पाऊस येऊन जाऊन आहे। मध्यरात्री जोरदार पाऊस झाला, पण आज सकाळपासूनच पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये सध्या आपण पाहतोय की पावसाची ही स्थिती जी आहे ती मध्यम स्वरूपात पाऊस जो आहे तो सध्या येऊन जाऊन पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।